मित्रांनो, पेडगावचं मैदान 21 जूनला होतं आहे, हिंद केसरीचं ओपनचं मैदान. आणि त्या मैदानात एक 25 पैरे अंदाजित म्हणा किंवा फिक्स पण म्हणा, अंदाजित पण म्हणा फिक्स पण म्हणा, काय सांगू शकत आहे, काय बघू शकतं. आता सगळे म्हणतील की हो पैरं काय पण सांगत बसतो. आता तो पहिला किरण शिरतोडे होता, तो गेला. आता ह्यो नवीन किरण शिरतोडे मैदानातनं ग्राउंड रिपोर्टिंग करतो आणि माहीत असतं कुठं कोणासोबत पळू शकतो. अंदाजित पैरे सांगतोय, फिक्स पण होऊ शकत आहेत. सुरुवात करूया 1 नंबरच्या पैऱ्याला. हा 1 नंबरचा पैरा कालच्या या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी हा पैरा होऊसुद्धा शकेल बरं का. भवानी कोरेगावकरांचा भवानी आणि त्याच्यासोबत समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटावा यांचा मल्हार 11-11. काय गाडी पळती मित्रांनो, काय गाडी पळाली, पब्लिकनं गाडी पळाली मित्रांनो. चष्टा आहे का? कारण की तुम्हाला माहिती आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक टॉपचा नंदी जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बघूया, हे गाडी पेडगावच्या मैदानाची एक अंदाजित पैरा आहे, फिक्स पण होऊ शकतो. 2 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये 10 सरकार यांच्या धावणीतला हुकुमी एक्का ज्याला म्हटलं जातं, असा सर्जा 10 आणि तो आपल्याला घोटच्या सर्जासोबतच एखाद्या वेळेस दिसू शकेल. आता सगळेजण म्हणतील की याने तर अंदाज सांगितला होता की कसं सोबत पळेल तो त्या ठिकाणी. मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो कसं आहे, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. काय होतं ऐकून घ्या. आता ही गाडी काल 2 नंबर केला या गाडीनं. मालक विचार करतील की हीच गाडी आपण पळूया, कारण गाडी चांगली पळते. बघूया, काय सांगू शकत नाही मित्रांनो. अंदाजित पैरा आहे, फिक्स पण होऊ शकतो. 3 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये ज्या बैलानं दाखवून दिलं, ज्या नंदीनं दाखवून दिलं की तो म्हातारा जरी झाला असेल ना, तर ज्यावेळेस मालक त्या ठिकाणी मैदानात असतो ना, त्या मालकाच्या नावासाठी तो काही करू शकतो, काही करू शकतो. हा बिनजोडचा बादशाह राहुल पाटील आडवलीकर कल्याण यांचा मथुर 1001 डोळ्यातच पारणं फेडलं त्यानं मित्रांनो. काय पळाला मित्रांनो. गटाला 2-3 वेळा गाडी सुटून गेली. आता वाटलं की गाडी नाही बसत मथुरची. अरे बाबा, तो मथुर आहे, त्याला जर कमी लागला कोणी तर तो काय करू शकतो. आणि काय केलं त्यानं काल तुम्ही बघितलं. गट सुट्टा, सेमी सुट्टा, फायनलला गुलाल. काय मित्रांनो, 3 नंबरला गाडी उतरली. आय कांट बिलीव्ह दिस. एक इंग्लिशमधील म्हण आहे, आय कांट बिलीव्ह दिस, म्हणजे विश्वासच बसत नाही की मथुर काल एवढ्या स्पीडनं पळाला. जो पहिला मथुर होता त्यानं त्याच्या ताज्या आठवणी काल जाग्या केल्या. खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्याच्यासोबत एक नंदी पळाला मित्रांनो, सुलतान. मथुरने जसं आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बकासूर आहे, त्याने आजपर्यंत खूप सारे नंदी उजेडामध्ये आणले. मथुरने सुद्धा नंदी उजेडामध्ये आणले. तुम्हाला माहिती आहे मादळ मोठेकरांचा पुष्पराज हा नंदी कोणाला माहीत होता, त्याला उजेडामध्ये आणला. पिंटू शर्ट मोडकबडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल कुणाला माहीत होता, तो त्या मथुरने उजेडामध्ये आणला. आज हा सुलतान, काय माहीतच नव्हतं हा सुलतान कुठला आहे काय, परंतु काल मथुर सोबत पळाला. सगळ्या महाराष्ट्राची मनं जिंकली या सुलतानने आणि मथुर या जोडीनं. मथुर आणि सुलतानच पळेल मला वाटते असं. बघूया, काय सांगू शकत नाही. अंदाजित पैरा आहे. 4 नंबरचा पैरा ही जोडी 2 ते 3 वेळा पळेल. त्या ठिकाणी गुलाल आणि 1 नंबर मिळवलेला आहे. सचिन आणि बलमाची जोडी. सचिन हिंद केसरी शाहीदबाई मुले नातेपुतेकरांचा सचिन, त्याच्यासोबत अक्षय मोरे गोडोलीकरांचा बलमा, सातारा एक्सप्रेस बलमा आणि सचिन ही जोडी मला वाटते पळू शकेल. अंदाजित पैरा आहे. तुम्हाला तरी काय वाटत असेल तुम्ही सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. 5 नंबरचा पैरा चटणी भाकरीचा पैलवान ज्याला म्हटलं जातं, असा हा घरणिकीकरांचा हिंद केसरी राजा, घरणिकीचा राजा आणि गजा 4x4 ही गाडी पळेल मला वाटते. आत्ता मागं महाराष्ट्र केसरीचं मैदान झालं होतं, त्या ठिकाणी ही गाडी चांगली पळाली होती. गाडी पब्लिकनं लागली होती, पब्लिकनं फायनलला. परंतु पब्लिकनं गाड्या तुम्ही काय बघितले, प्रेक्षक ज्यावेळेस त्यावेळेस मार खाते त्यात, परंतु ही गाडी चांगली पळाली गट आणि सेमीला. मला वाटतं ही गाडी अंदाजित आहे, होऊ शकतो पैरा. 6 नंबरचा पैरा हा 100% होणार तर होणारच. हा पैरा अंदाजित पण नसेल, खरा पण असेल. बघूया काय होतंय. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव उत्तम शेटगवळी किरणप्पा यांचा हिंद केसरी रायना आपल्याला पळताना दिसेल. रायना कोणासोबत पळताना दिसेल. आत्ता चालू सीझनचा गुलालाचा बादशाह जो मैदानामध्ये जाईल त्या मैदानामध्ये 1 नंबर करतोय असा निमगावकरांचा सावकार, याच्यासोबत पैराचं नाव जोडलं जातंय. बघूया काय होऊ शकतं मित्रांनो, काय होऊ शकतं. 7 नंबरचा पैरा नवनाथ शेठ जगदाळे यांचा हिंद केसरी लक्ष आपल्याला पळताना दिसू शकेल. तो पळताना दिसू शकेल. आत्ता एक चालू सीझनचा गुलालाचा बादशाह असं म्हटलं जातं आणि आहे सुद्धा. असा हा गुरसाळेचा अंजीर मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये, चांगली कामगिरी करतोय. कितीतरी मोठ्या गाड्या त्या पराभूत करतोय असा अंजीर आणि लक्ष ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. अंदाजित पैरा आहे.
8 नंबरचा पहिरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये चालू सीझनचा गुलालाचा बादशाह, दोन्हीही चालू सीझनचे गुलालाचे बादशाह आहेत. अमित शेठ भाडे यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत अजित शेठ यांचा चिक्या हे नाव येतं आहे. बघूया काय होऊ शकतं. अंदाजित पैरा आहे, पैरा काही होऊ शकतो, परंतु चिक्या आणि चिमण्या ही जोडी मला वाटते त्या ठिकाणी पळताना दिसू शकेल. बघूया मित्रांनो काय होऊ शकतं. 9 नंबरचा पैरा कुमठेकरांचा हिंद केसरी वजीर आपल्याला पळताना दिसू शकेल. जे भुरकवडीत मैदान झालं, पब्लिकनं गाडीने 1 नंबर केला, असा त्याच्यासोबत कुठला बैल पळाला माझ्या लक्षात नाही नाव त्याचं. जरा कमेंट्समध्ये सांगा. मुंबईचाच बादल आहे तो, बादल नाव त्याचं. बादल आणि वजीर ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल पेडगावच्या मैदानामध्ये. अंदाजित पैरा काय होऊ शकतं. 10 नंबरचा पैरा जो आहे तो सचिन अप्पा वावरे माळशिरसकर यांचा साई आणि समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विटाव यांचा सुंदर 11-11 ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. बघूया काय होते. 11 नंबरचा पैरा महाराष्ट्राची लाडकी जोडी पुन्हा एकदा पळते का मला वाटते पळताना दिसू शकेल. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये टॉपचा नंदी, दोन्ही ज्या बैलांनी संबंध महाराष्ट्राची मने जिंकली, सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल किरणप्पा उत्तम शेटगवळी यांचा भारत, सप्त हिंद केसरी भारत आणि सुंदरची जोडी त्या मैदानामध्ये दिसू शकेल का. बघूया, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागले मित्रांनो. 12 नंबरचा पैरा कमबॅक करतोय का सदाभाऊ मास्तर रेठरेकरांचा रुस्तमे हिंद केसरी थारचा मानकरी महिब्या आपल्याला पळताना दिसेल का. मला वाटतंय दिसेल. तो कमबॅक करेल पेडगावच्या मैदानामध्ये. तो कोणासोबत दिसेल. तो मला वाटतंय की ओगलेवाडीकरांच्या तेजासोबत दिसेल. हा पैरा जरा थोडासा विस्कळीत आहे, होऊ शकेल पण नाही पण होऊ शकेल. या पैऱ्याकडे थोडंसं जरा चर्चा करतोय मी, कारण का जर पाळला महिब्या पळणार आहे अशी माहिती मिळते, कोण म्हणते नाही पण मिळू शकते. परंतु बघूया, ओगलेवाडीचा तेजा सध्या महाराष्ट्रामध्ये एक टॉपचा नंदी तो सुद्धा आहे, महिब्यासुद्धा टॉपचा आहे. बघूया काय होते. अंदाजित पैरा आहे. 13 नंबरचा पैरा बकासूरचा पैरा कोण आहे. बकासूर सतत 1 ते 1.5 महिना झालं बकासूरला 1 नंबरचा गुलाल मिळत नाही आहे, परंतु तो कमबॅक करेल, सगळ्यांना दाखवून देईल तो काय चीज आहे. तो कोणासोबत दिसू शकेल. तो आता मी सांगितलं तुम्हाला सरजा दादा किंवा घोटसरजा याच्यासोबत दोघांच्यापैकी एक असेल, परंतु मला वाटते की ती गाडी पळणार आहे त्या ठिकाणी, पळू शकते. बकासूरबर कोण मग. अंदाजित पैरा आहे मित्रांनो. घाणंदकरांचाच नंदी कुठला तरी असेल, बाब्या किंवा दुर्गा असेल. बघूया काय होते. 14 नंबरचा पैरा कोण आहे. MM नाना यांचा हिंद केसरी पब्लिकचा बादशाह ज्याला म्हटलं जातं, राजा. MM नानांचा राजा आपल्याला नितीन आबा शेवाळे यांच्या पाकळ्यासोबत दिसू शकेल. अंदाजित पैरा आहे मित्रांनो. बघूया काय होते. 15 नंबरचा पैरा द्वारलीचा हरण्या 722 तो आपल्याला गुज्जरसोबत घरचाच साज पळताना दिसेल. आता हरण्या सध्या थोडंसं वय झालं आपणही समजून घेऊया, परंतु तो पळतोय तो मालकाच्या नावासाठी, तो पळतोय तो फॅनसाठी. गुज्जर त्याचं नाव चालवतोय, चांगलाच चालवतोय. बघूया काय होते घरचा साज. 16 नंबरचा पैरा जो आहे तो अमित शेटभाडे यांचा छोटा देवा आपल्याला चांद उर्फ चंद्यासोबत. आता चालू सीझनचा दुशामधला सगळ्यात टॉपचा नंदी चांद आहे. चांद आणि छोटा देवा ही जोडी पळताना दिसेल. बघूया काय होते. 17 नंबरचा पैरा सुनील मोरे सरकार पेडगाव यांचा रेहमान आणि विनायकदादा शेठ लिंगरे यांचा वाडग्या आणि रेहमान हा घरचा साज त्या मैदानामध्ये एखाद्या वेळेस दिसू शकेल. अंदाजित पैरा आहे मित्रांनो. 18 नंबरचा पैरा मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथ यांचा भुंगा आपल्याला थारचा मानकरी असलेला शंभू आणि रायबाची जोडीमधला रायबासोबत दिसेल. शंभू 12-13 पळणार नाहीये, मालकाने डिक्लेअर केलेला आहे. त्याच्या पायाला लागले दुखापत त्या दिवशी. किंवा भुंगासोबत सायलंट सुद्धा असू शकतं, काय सांगू शकत नाही. 19 नंबरचा पैरा विठ्ठल नाना अजय शेट यांचा घरचा साज. अंदाजित पैरा आहे चिक्या आणि तेजा ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. 20 नंबरचा पैरा फिक्स म्हणा किंवा अंदाजित म्हणा, शिरसवडीकरांची रायफल आणि दहेगावकरांचा पाखऱ्या. गुरसाळे मैदानाचा 1 नंबरचा मानकरी जोड त्या ठिकाणी पळेल का, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. 21 नंबरचा पैरा मथुरा फार्म चिंचाळी उर्मिला तैमानिक षट गायकवाड एकनाथ दादा यांचा कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसू शकेल. अंदाजित पैरा आहे शॉटगन मेहरबान सोबत. मला वाटतं हीच गाडी पळावी, गाडी ऐकायची नाही. बघूया आता मालक ठरवतील. 22 नंबरचा पैरा वडूज मैदानाचा 1 नंबरचा मानकरी विसापूरकरांचा हिंद केसरी कार्तिक आणि थारचा मानकरी रुद्रा ही जोडी पळायला पाहिजे माझ्या अंदाजानुसार. आता शेवटी मालक ठरवतील काय होतंय बघू. 23 नंबरचा पैरा बदाम छावाची जोडी सध्या महाराष्ट्राची एक टॉपची जोडी आहे, ती सुद्धा पळू शकेल. 24 नंबरचा पैरा 22-11 पिस्टन 22-11 मल्हार ही जोडी पळताना दिसू शकेल अंदाजित. आणि शेवट 25 नंबरचा पैरा
दहा सरकार यांचा रोमन आणि कराडचा सर्जा ही जोडी पळू शकते. हे अंदाजित पैरे आहेत मित्रांनो. ह्यातले काही पैरे फिक्स बी होतील, काय सांगू शकत नाही. पेडगाव मैदानाची 21 तारखेचे हे पैरे आहेत.